जरा थांबा. स्क्रोल करण्यापूर्वी एक प्रश्न आधी स्वतःला विचारा. तुमच्याबद्दल कधी खोटं बोललं गेलंय का? कोणीतरी तुमचं नाव मुद्दाम खराब केलंय का? आणि सगळ्यात वाईट गोष्ट अनेकांच्या बाबतीत काय घडते माहिती आहे? काही चुकीचं केलं नसताना तुम्हाला मात्र दोष दिला गेलाय. असं तुमच्या बाबतीत झालंय का? तर हो असेल उत्तर तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ मग तुमच्यासाठीच आहे असं आपण समजूया. लोक काय करतात माहिती आहे का? आपल्या चेहऱ्यावर गोड गोड बोलतात. अनेक लोकांचा अनुभव तुम्हालाही आला असेल. आणि पाठीमागे मात्र आपलं नाव खराब करतात. आपल्या यशावरती ते हसतात, जळतात आणि आपल्याला मात्र वेगळंच दाखवतात. आणि जेव्हा मात्र अपयश येतं ना, तेव्हा मात्र हे लोक टाळ्या वाजवतात, हसतात, आपली खिल्ली उडवतात. पण आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे ना, की आपल्याला खऱ्या लोकांची जाणीवच होईल, की जे तुम्हाला बदनाम करतात, जे आपल्याला बदनाम करतात ना, त्यांना शब्दांनी भांडत बसायचं नाही, शब्दांनी हरवत बसायचं नाही. तुमच्या एका लेवलनेच त्यांना इतकं खाली दाखवायचं ना, की ते तुमच्याकडे पाहायलाही घाबरतील. कारण उत्तर देणं सोपं असतं खरं तर, पण असं उत्तर द्यायचं ना, की समोरच्याला हिंमतच झाली नाही पाहिजे आपल्याशी पुन्हा बोलायची. समोरच्याची हिंमतच संपली पाहिजे. ते सगळ्यांनाही जमत नाही बरं का. त्यासाठी लागते ते म्हणजे आत्मविश्वास. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ना, की ज्या ऐकून तुम्ही स्वतः ठरवाल, की आजपासून कोणालाही माझी स्वतःची किंमत मी कमी करू देणार नाही, मला स्वतःला कमी समजू देणार नाही. त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या चॅनलवरती. कारण इथे मी नेहमीच तुमच्यासोबत आयुष्य बदलणारे विचार, स्वाभिमान वाढवणाऱ्या गोष्टी, रिलेशनशिप आणि वास्तव दाखवणाऱ्या कथा, नातेसंबंध आणि स्वतःला मजबूत बनवणाऱ्या मोटिवेशनल स्पीचेस मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खंबीर, आत्मविश्वासू आणि स्वाभिमानी बनायचं असेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे, हे लक्षात असू द्या. आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. जे आपल्याला बदनाम करतात ना, त्यांना उत्तर कसं द्यायचं? कारण आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात काही लोक असे नक्कीच असतात, जे आपल्या पाठीमागे मात्र बोलतात, आपलं नाव खराब करतात, आपला इमेज जी असते ना ती खराब करण्याचा प्रयत्न करतात. माहीत नाही त्यांना आपला काय प्रॉब्लेम असतो, पण या गोष्टी अनेकांच्या बाबतीत घडत असतात. पण प्रश्न नेमका असा आहे की त्यांना या सर्व गोष्टी करण्यापासून थांबवायचं कसं आणि स्वतःला मजबूत ठेवायचं कसं? अनेक प्रश्न मनामध्ये येत असतील, त्याची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ना, अशा लोकांना कसं तोडवायचं, त्यांना त्यांच्या लायकीत कसं ठेवायचं, त्यांना शब्दांनी नाही तर आपल्या ॲटिट्यूडने, यशाने आपल्याला जिंकायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बदनाम करणाऱ्या लोकांना उत्तर कसं द्यायचं, आजचा खरं तर हाच विषय आहे. काही लोक तुमचं वाईट ठरवतात, तुमच्या नावाला डाग लावतात, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणून. सगळ्यात वाईट गोष्ट काय म्हणजे ते हसत हसत आपलं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना याची खंत देखील वाटत नाही किंवा त्यांना कसली भीती देखील वाटत नाही की प्रत्येकाचा न्याय हा होतोच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं खरं हे नुकसान त्यांच्यामुळे नाही तर त्यांना दिलेल्या महत्त्वामुळे होतं. आपण त्यांना विनाकारण महत्त्व देतो. अशा लोकांना ओढून लावायचं. सर्वात प्रथम पहा, लोक बदनाम का करतात या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तुम्ही कधी विचार केलाय का, लोक तुम्हालाच का टार्गेट करतात? कारण तुमच्यात काहीतरी खास आहे, आपल्यामध्ये काहीतरी खास आहे, म्हणून ही लोक आपल्या मागे लागतात. जे त्यांच्यामध्ये नाही ते स्वतः ते करू शकत नाही, म्हणून ते तुम्हाला खाली खेचण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. ते दुसऱ्याला खाली खेचण्यातच त्यांचा आनंद घेतात आणि त्यातच गुंतलेले असतात. ज्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं, ज्यांना तुमच्यासारखं होता येत नाही, त्याच लोकांची ही कामं असतात. पण ते होऊ शकत नाहीत म्हणून ते तुमची खिल्ली उडवतात, तुमच्यावर चिखल उडवतात. एक उदाहरण पाहूया. पहा, एखाद्या ऑफिसमध्ये समजा 2 लोक काम करत असतील. एक प्रामाणिक मेहनती असतो, त्याचा तो प्रामाणिकपणे काम करत असतो, पण दुसरा मात्र सतत बोलत असतो. त्याला काम हे फारसं गोड लागत नाही. मेहनती माणसाचं मात्र कौतुक होऊ लागतं. मग हा दुसरा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. दुसरा काय करतो की हा अशी अफवा पसरतो की हा बॉसचा फेवरेट आहे, हा बॉसच्या पुढे करतो, तो लोकांचा वापर करून घेतो. शेवटी काय, त्याचं व्यक्तिमत्व, कॅरेक्टर खराब केलं जातं. पण शेवटी सत्य हे सत्यच असतं, ते शेवटी जिंकतं आणि खोटं मात्र स्वतःच तोंडावर पडतं. तसंच लोकांचंही असतं. पुढचं म्हणजे उत्तर कसं द्यायचं. मग तुम्ही काय करता? रडत बसता, भांडता किंवा स्पष्टीकरण देता. खरं तर ह्या तिन्ही गोष्टी खूप चुकीच्या आहेत, त्यात खूप मानसिक त्रास देऊन जातात. पण या गोष्टी करू नका.
कारण स्पष्टीकरण देणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात हे मान्य करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि भांडण केलं ना तर तुमची लेवल त्यांच्यासारखीच होते. मग उत्तर काय द्यायचं तोही प्रश्न आहेच नाही का. शांत राहा पण कमजोर नाही हा. स्वतःवर काम करायचं अशा वेळी. आणि इतकं मोठं व्हायचं ना की त्यांचा आवाजच तुमच्यापर्यंत पोचणार नाही, आपल्यापर्यंत त्यांचा आवाज येणार नाही याची काळजी घ्या. एखादी मुलगी, एक सुंदर छानशी मुलगी होती, शांत स्वभावाची, टॅलेंटेड होती. तिच्या आजूबाजूच्या लोकांना मात्र तिचं ते टॅलेंटेड असणं सहन होत नव्हतं. मग ते तिच्याबद्दल बोलायला सुरुवात केली, तिला कॅरेक्टरवरून जज केलं, तिला तोडण्याचा प्रयत्न केला. पण ती एक दिवस रडली पण ती हारली नाही. मात्र तिने दुसऱ्या दिवशी ठरवलं, मी या लोकांना उत्तर देणार, यांच्याशी भांडत न बसता. शब्दांनी नाही पण मी यशाने इतकी मोठी बनणार की या लोकांची पात्रताही राहणार नाही माझ्या पायरीला उभी राहण्याची. ती रात्रंदिवस मेहनत करून स्वतः इम्प्रूव्ह करू लागली आणि शेवटी काही महिन्यातच तिने तिचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. लोक तिच्याशी बोलायला घाबरू लागले कारण की तितकी ती मोठी झाली होती. त्यांच्या नजरेत नजर मिळवायची त्यांची लायकीच उरली नव्हती. खरं तर पुढचा भाग म्हणजे खोचक सत्य देखील असं आहे ना की लोक तुमच्यावर बोलतीलच. हे खूप सत्य कटू आहे बरं का. आपण शांत जरी बसलो ना तरी लोक बोलतात. आपण चांगले बोला, वाईट बोला, लोक बोलतातच. तुम्ही चांगले असाल तरी वाईट, वाईट असाल तरीच वाईटच. म्हणून लोक काय म्हणतात यावर विचार करत नाही बसायचा. तुम्ही काय बनता यावर फोकस करायचं, तुम्हाला काय करायचं आहे यावर फोकस करायचं. जे तुम्हाला बदनाम करतात ना त्यांना तुडवायचं असेल ना तर रागाने नाही, सुडानेही नाही. स्वतःला इतकं उंच करून घ्यायचं की ते आपोआप जळतात. ते खाली उभे राहून त्यांच्या माना दुखतील इतकं त्यांना वर पाहावं लागेल. शेवटी ते नाईलाजाने माना खाली झुकवतात. इतकं मोठं बना की तुमचं नाव घेताना त्यांचा आवाज मात्र थरथरेल. आणि इतकं मजबूत बना की कोणाच्याही शब्दांनी तुम्ही कधीच तुटणार नाही. तुमची शांतता हीच तुमची ताकद असते. बऱ्याचदा आपण शांत राहतो, आपल्याला वाटतं आपण कमजोर आहोत. शांत राहणं म्हणजे कमजोरी, पण शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. कधी कधी उत्तर देणं म्हणजे जिंकणं नसतं, शांत राहणं म्हणजे देखील जिंकणं असतं. कारण की आपण समोरच्याच्या पात्रतेसारखे वागत नाही. कारण जे लोक सतत भुंकत राहतात कुत्र्यासारखे, त्यांना उत्तर देणं म्हणजे आपली व्हॅल्यू कमी करण्यासारखी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंह हा कधीच प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर देत बसत नाही. स्वतःला सिंहासारखे ठरवा. पुढचं म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. एखाद्याला आपल्याला चुकीचं ठरवायचं असेल आणि आपण मात्र बरोबर आहे म्हणून ते सिद्ध करण्याच्या मागे लागतो, ही खूप मोठी चूक आहे खरं तर जीवनातली. ती चूक जर करत असाल तर ती आजच बंद करा. तुम्ही चांगले आहात हे सगळ्यांना सांगायची काहीही गरज नाही. ज्यांना तुमची किंमत आहे ना त्यांना स्पष्टीकरण देण्याची काही गरज नसते. ज्यांना नाही त्यांना स्पष्टीकरण देऊनही काही फरक पडणार नाही. ज्यांना तुमची किंमतच नाही त्या लोकांना कितीही स्पष्टीकरण दिलं तरी काहीही फरक पडत नाही. म्हणून स्वतःला सिद्ध करायचं नाही, स्वतःला बिल्ड करायचं नाही, हे लक्षात घ्या. स्वतःला बिल्ड करा, स्वतःला वाढवा. तुमचं यशच त्यांचा सर्वात मोठा अपमान आहे. जे तुम्हाला खाली खेचतात ना त्यांना जर दुखवायचं असेल ना तर त्यांच्याशी भांडत बसू नका, त्यांना प्रूव्ह करू नका. फक्त यशस्वी व्हा. आपण यशस्वी झालो ना, आपली प्रगती झाली ना की आपोआप या लोकांना धडा मिळतो. कारण आपलं यश त्यांना रोज जाळत असतं, आपली प्रगती त्यांना आतून तोडत असते. आणि याहून विजय हा कोणता असतो दुसरा. चुकीच्या लोकांपासून अंतर हे देखील आपल्याला ठेवता आलं पाहिजे. अशी लोक ओळखताही आली पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं नसतं, जरी ते आपले असेल तरी. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठीच येतात. एक झाड पहा, छोटंसं उदाहरण पाहूया. ज्याच्या फांद्या सुकलेल्या असतात, ज्या त्या वेळेला कापल्या नाहीत तर त्या पूर्ण झाडाला कमकुवत करतात. तसंच वाईट लोकांना वेळेवर दूर करा. स्वाभिमान जपा, अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची ओळखणं. अहंकार म्हणजे दुसऱ्यांना कमी समजणं. तुम्ही स्वाभिमानी बना, अहंकारी नाही. अहंकारी कधीच बनू नका. कारण स्वाभिमान तुम्हाला उंच नेतो आणि अहंकार मात्र खाली पाडतो. लोक बदलणार नाहीत ही गोष्ट देखील डोक्यात फिट करा. तुम्ही मजबूत व्हा. तुम्ही कितीही चांगले वागलात ना तरी लोक नाही बदलणार. त्यांची ती प्रवृत्तीच आहे. पण तुम्ही काय करू शकता हे मात्र तुमच्या हातात आहे. स्वतःला इतकं मजबूत बनवा ना की कोणाच्याही शब्दांचा तुमच्यावरती काहीही फरक पडणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे आजपासून एक निर्णय मात्र ठाम घ्या. बदनाम करणाऱ्यांना उत्तर देणार नाही, त्यांच्या मागे वेळ व्यर्थ वाया घालवणार नाही. स्वतःला मोठं बनवणार, स्वतःला घडवणार.
की त्यांची नजरच खाली जाईल. त्यांची नजर माझ्याशी मिळवायची हिंमत होणार नाही. कारण तुम्ही कोण आहात हे लोक ठरवत नाही. त्यांना ठरवण्याची संधी देऊ नका. तुम्ही स्वतः ते ठरवा. लक्षात ठेवा, तुमच्यावर चिखल उडवणारे लोक तुमच्या पायाखालीच राहणार आहेत. ते कधीही जमिनीवर राहणार आहेत. पण तुम्ही उंच उडायचं ठरवलं ना तर ते मात्र जळणार आहेत. म्हणून बदनाम करणाऱ्यांकडे कधीही लक्ष देऊ नका. स्वतःला इतकं मजबूत करा की जे तुमच्यापर्यंत पोचायलाही घाबरतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत देखील मला नक्की सांगा. कारण अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.